आपली वेबसाईट आहे app.songr.ai. ही वेबसाईट जर तुम्ही या ठिकाणी एंटर केली आणि नंतर आपल्याला कुठल्या पद्धतीचं एक सॉन्ग पाहिजे, तर आपण समजा पॉप या टाईपमधलं एक सॉन्ग निवडणार आहोत आणि या ठिकाणी कीवर्ड फॉर AI लिरिक्स म्हणजे समजा आपल्या मित्र किंवा मैत्रिणीचा वाढदिवस आहे किंवा तुमचा स्वतःचा वाढदिवस आहे आणि तुम्हाला स्वतःच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारं एक सॉन्ग तयार करून पाहिजे. तर उदाहरणासाठी इथं आपण हॅपी बर्थडे स्वाती असं नाव टाकतोय. स्वाती या व्यक्तीचा बर्थडे आहे आणि त्याचं सॉन्ग आपण तयार करत आहोत आणि या ठिकाणी जनरेट लिरिक्स या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथं त्या गाण्याचे बोल इथं डायरेक्टली तयार झालेले आपल्याला दिसतील. हे एवढं मोठं सॉन्ग एक तयार झालेलं आहे. समजा यातील आपल्याला एवढा मॅटर नको आहे, तो आपण कट करूयात आणि इथं रेंडर या बटनला क्लिक करूयात. आपण तयार केलेले लिरिक्स म्हणजे जे शब्द आपण AI टूलच्या माध्यमातून तयार करून घेतले, त्याच शब्दाला संगीत दिलेलं एक गाणं आपल्यासमोर अवेलेबल करून दिलं जाईल. आता हे गाणं तयार झालेलं होत आहे आणि झाल्यानंतर आपण प्ले बटनला क्लिक केल्यानंतर अगदी ते गाणं आपल्या लिरिक्सनुसार ऐकू शकतो. त्या ठिकाणी आपण जे शब्द त्या AI टूलकडनं तयार करून घेतले, तिथं आपले शब्द टाकले तरीही त्या शब्दाला व्यवस्थित म्युझिक देऊन आपलं एक सॉन्ग या ठिकाणी तयार होतं. शब्दाचे म्हणजे लिरिक्स मधील जेवढे काही शब्द जास्ती असतील तेवढं रेंडरला वेळ थोडा लागू शकतो. आता आपलं तयार झालेलं आहे. प्ले या बटनला क्लिक केल्यानंतर आपण दिलेल्या म्हणजे त्याकडूनच तयार करून घेतलेल्या शब्दाचे एक गाणे आपण ऐकू शकता. Happy day to you, dear Swati, bright. Your smile shines like the morning light. Celebrate with joy, it's your time to play. विशेष म्हणजे या ठिकाणी क्लिक करून आपण आपला ऑडिओ डायरेक्ट डाउनलोडही करू शकतो, पण त्यासाठी आपले लॉग इनचे काही डिटेल्स या वेबसाईटला लागतात.